जय गुरुदेव. आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे का नाही हे आपण कसं ओळखायचं? आपण आपल्या घरातल्या वास्तूचा दोष ओळखणं फार सोपी गोष्ट आहे. बरेचदा काय होतं की आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा पाहतो की आपण ठरवतो आणि ते प्लॅनिंगनुसार तसं घडत नाही, किंवा घरामध्ये अचानकच एखाद्या माणसाचा मूड स्विंग होत राहतो, किंवा घरामध्ये सतत निगेटिव्ह एनर्जी येते, किंवा आपण बरेचदा घराच्या बाहेर जेव्हा असतो तेव्हा खूप आनंदी उत्साही राहतो आणि घरात आल्यानंतरच आपला मूड खराब होतो, किंवा आपल्याला थोडं एक निरुत्साहीपणा यायला सुरुवात होते, किंवा एक प्रकारचं एक दडपण जाणवायला सुरुवात होते. असं जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवत असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. याच्यावर सोपा उपाय आहे की आपल्या घरामध्ये जेव्हा तुमच्या घराची तुम्ही लादी साफ करता त्यामध्ये थोडं मीठ, थोडी हळद आणि थोडं गोमूत्र टाकून ती लादी मधून बाहेरच्या दिशेने पुसत जायचं आणि घराचा जो उंबरठा आहे त्याच्यावर मात्र गोमूत्रानं आणि हळदीनं पुसून घ्यायचं. तुमच्या घरातली एनर्जी पॉझिटिव्ह होते. आणि जर वास्तुदोष तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त जाणवत असतील, किंवा घरामध्ये खूपच वादविवाद होत असतील, किंवा घरामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी सक्सेस मिळत नसेल तर नक्की मला कमेंट करून मला कळवा. मी तुम्हाला योग्य ते उपाय सुचवेन. जय गुरुदेव.